वेल फ्रेंड्स, जेव्हा एखादी घटना पूर्ण झालेली असते आणि त्या घटनेबद्दल डिस्कस करायचं असतं किंवा इतरांना सांगायचं असतं, त्यावेळेला ती पूर्ण घटना 3 प्रकारे असते. एक तर पास्ट टेन्स मध्ये पूर्ण झालेली असते, एक तर फ्युचर टेन्स मध्ये पूर्ण झालेली असते, किंवा एक तर प्रेझेंट टेन्स मध्ये पूर्ण झालेली असते. या तीनही टेन्स मध्ये परफेक्ट, दॅट मीन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स असं म्हटलं जातं. नाऊ हिअर वी विल बी गोइंग टू डिस्कस प्रेझेंट परफेक्ट टेन्स, मीन्स ऍक्शन इज कम्प्लिटेड. नाऊ हॅव अ लुक ॲट सम सब्जेक्ट पॉइंट ऑफ व्ह्यू. प्रत्येक वेळेला आपण सब्जेक्ट बघतो कारण त्या सब्जेक्टच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्याला सहाय्यकारी क्रियापद युज करायचे असतात. आता परत या ठिकाणी तुमच्या समोर सिंग्युलर, प्लुरल, पर्सन्स, फर्स्ट, सेकंड, थर्ड पर्सन, सिंग्युलर आणि प्लुरल. याच्यामध्ये मॅस्क्युलाइन, फेमिनाइन आणि न्यूट्रल जेंडर आहेत थर्ड पर्सन मध्ये. आणि जेव्हा जेव्हा प्रेझेंट टेन्स आपण स्टडी करतो त्यावेळेला सहाय्यकारी क्रियापदाच्या असोसिएशन साठी आपल्याला थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट नेहमी हॅज, त्याच्यानंतर यस किंवा यस या प्रकारची सहाय्यकारी क्रियापद आहेत. आता इथे सुद्धा आपल्याकडे हॅव आणि हॅज ही 2 सहाय्यकारी क्रियापद आहेत. हॅव हे सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणच्या या सगळ्या सब्जेक्ट सोबत आपल्याकडे असणार आहे आणि थर्ड पर्सन सिंग्युलरच्या सब्जेक्टच्या सोबत आपल्याला हॅज हे सहाय्यकारी क्रियापद यूज करायचे. सो कीप इन माइंड. ओके, लेट अस मूव्ह अहेड. रिमेंबर दिस, वेअर वी वॉन्ट टू यूज हॅज and where we want to use have. Has we can use only third person singular subject, and have you can use all the rest, all other subjects. Okay, so come up with me. We have formula for affirmative sentence, present perfect tense. Now we have subject plus have or has plus V3 plus object. आता इथे V3 काय तर ऍक्शन कंप्लीट झालेली आहे म्हणून, आणि वर्बचे फॉर्म काय सांगतात, V1 म्हणजे प्रेझेंट फॉर्म, V2 म्हणजे पास्ट फॉर्म आणि V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल फॉर्म म्हणजेच PP. सो कीप इन माइंड, थर्ड फॉर्म, वर्बचा थर्ड फॉर्म म्हणजे पास्ट पार्टिसिपल फॉर्म. ओके, हॅव अ लुक ॲट दिस एक्झाम्पल. नाउ वी हॅव, आय हॅव मेड दिस काइट, वी हॅव डन दिस वर्क, यू हॅव कम्प्लिटेड युअर होमवर्क, ही हॅज गिव्हन इन्स्ट्रक्शन्स. आता गिव्हचं गिव्हन हे थर्ड रूप आहे, पास्ट पार्टिसिपल फॉर्म, लक्षात ठेवा. हॅज हे सहाय्यकारी क्रियापद का घेतलेले मी तुम्हाला सांगितलं की थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्टच्या असोसिएशन मध्ये हॅज हे सहाय्यकारी क्रियापद यूज केलं जातं. सी हॅज फॉरगॉटन टू ब्रिंग हर की अँड इट हॅज बार्क टू द थीव. नाउ यू कॅन सी दे हॅव पनिश्ड. अशा पद्धतीनं आपल्याला थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट सोबत हॅज हे सहाय्यकारी क्रियापद यूज करायचे आणि रेस्ट ऑल अदर सब्जेक्ट सोबत हॅव हे सहाय्यकारी क्रियापद यूज करायचं. ओके, सो विल मूव्ह अहेड फॉर निगेटिव्ह सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स. नाउ हियर यू कॅन सी फॉर्म्युला सब्जेक्ट हॅव हॅज प्लस नॉट ऑर एनटी प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्स बघत असताना बघितलं होतं की हा डू किंवा डज वापरलं की मुख्य क्रियापदाचं V1 वापरायचं. इथे मात्र तसं नाही, मुख्य क्रियापदाचं V3 इथे कम्प्लीट यूज करायचं आहे. कीप इन माइंड. ओके, सो लेट अस मूव्ह अहेड. आय हॅवंट मेड दिस काइट, आय हॅव नॉट मेड दिस काइट. इथे बघा, हॅवंट हे शॉर्ट फॉर्म आहे, कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे, आणि हॅव नॉट हे फुल फॉर्म आहे त्याचा. सो कीप इन माइंड. देन वी हॅवंट डन दिस वर्क. बघा, डन आणि मेड हे V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल वर्बचे फॉर्म या ठिकाणी यूज केलेले आहेत. ओके, सो यू हॅव, देन ही हॅझंट. आता थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आला त्याच्यामुळे ते सहाय्यकारी क्रियापद हॅज आलं. हॅझंट असल्यामुळे हा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे आणि हॅज नॉट हा त्याचा फुल फॉर्म. ओके, सो सी हॅझंट, इट हॅझंट and they haven't. So that's it for negative sentence. We will be moving ahead. Here now you can see interrogative sentence, that is open-ended or WH questions. Now here we will understand WH questions. Now this is what have I read, which have we read. Okay, what have you read, when has he read it. Has कुठे आलं, सहाय्यकारी क्रियापद जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आला तेव्हा. You can see. So that is all about WH questions. Now we have next one, that is yes no questions. आता इथे तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे सहाय्यकारी क्रियापद कुठले हॅव आणि हॅज आहे, त्यामुळे प्रश्नांची सुरुवात हॅव किंवा हॅज या सहाय्यकारी क्रियापदाने होणार आहे, कारण हे येस नो क्वेश्चन आहे, क्लोज्ड एंडेड क्वेश्चन आहे. याची सुरुवात वर्बल क्वेश्चन्स पण म्हटलं जातं याला, बिकॉज इट बिगिन्स विथ ऑक्झिलरी वर्ब. आता परफेक्ट टेन्सचा पॉईंट ऑफ व्ह्यूचा विचार करत असताना आपल्याकडे हॅव आणि हॅज ही 2च सहाय्यकारी क्रियापद आहेत. नाउ हॅव अ लुक ॲट सम एक्झाम्पल. हॅज सी लर्न इंग्लिश, V3 बघा घेतलेले. हॅज निक कुक्ड, हॅज ही प्लेड व्हिडिओ गेम्स, हॅज द बॉय स्टोलन द कुकीज फ्रॉम द कुकी जार, हॅज ही ट्रेन. नाउ हॅव यू वर्कड विथ हर फॉर ए लॉंग टाइम.
हॅव कुठे येतं, रेस्ट ऑल अदर सब्जेक्टच्या सहाय्याकडे किंवा असोसिएशन्स मध्ये. सो दॅट्स इट फॉर प्रेझेंट परफेक्ट टेन्स. थँक्यू.